नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे शहरासह जिल्ह्यात गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन। सहजीवन नगर येथे सुरू असलेला अवैध दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केला उद्ध्वस्त। नागपूरहून मुंबई चैत्यभूमी येथे निघालेल्या पंचशील धम्मध्वज यात्रेचे धुळ्यात स्वागत। आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खुनी गणपतीचे भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढून करण्यात आली स्थापना। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरासह जिल्ह्यात सर्वच ठिकाणी सकाळपासूनच गणेश उत्सवाचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला। गणेश भक्तांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरी नेत विधिवत पूजन करून गणरायाची स्थापना केली। गणेश मंडळांच्या भव्य गणेश मूर्त्यांनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। धुळे शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच गणेश उत्सवाचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला। शहरातील गणेश भक्तांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि मराठमोळ्या वेशभूषेत डीजे ढोल ताशांच्या गजरात गणरायाला घरी आणत श्रीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली। गणेश मंडळाच्या भव्य गणेश मूर्त्या शहरवासियांचे तसेच गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत होते। लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी सकाळपासूनच आबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती। पारंपरिक वाद्याच्या निनादात ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यात आले आणि श्रीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। शहरातील संतोषी माता चौक, फुलवाला चौक, आग्रा रोड, पारोळा चौफुली, देवपूर दत्त मंदिर चौक, दसरा मैदान चौक येथे मूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल लावले असून या ठिकाणी भक्तांचा मेळा फुलला होता। मोठ्या गणेश मंडळांनी धूमधडाक्यात गणेश मूर्तीची मिरवणूक काढल्याने वातावरणात प्रसन्नता, चैतन्य पसरल्याचे दिसून आले। घरगुती श्री गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी अनेकांनी कुटुंबियांसह बाजारपेठेत हजेरी लावली होती। गणपती बाप्पा मोरया, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार अशा जयघोष करत चिमुकल्यांनी गणेश मूर्ती घरी घेऊन जाताना दिसत होते। गणेश उत्सवानिमित्त बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली। गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर अनेकांनी दुचाकीसह स्वयंचलित वाहने खरेदीवर भर दिला। टीव्ही, फ्रीज, एसी सह इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचा मुहूर्तही अनेकांनी साधला। पूजेच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली। धुळ्यात 241 गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे। त्याशिवाय नोंदणी न केलेल्या गल्लीबोळातील छोट्या बालगोपालांच्या गणेश मंडळांची मोजदाद करता येणार नाही। गणराज भक्तांचा उत्साह आणि बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नवचैतन्याचा योग सुरू झालेला आहे। आज भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षात चतुर्थीला गणपतीचं आगमन आपल्या धुळे शहरात होत आहे। नाना प्रकारच्या गोरगरीब जनतेला आयु आरोग्य चांगलं मिळावं, प्रत्येकाला प्यायला पाणी मिळावं ही गणपतीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। आणि येणाऱ्या कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या अघटित घटना घडत आहे। शेतकरी सुखी झाला पाहिजे हे गणपतीकडे आम्ही प्रार्थना करतो। आणि कुठल्याही प्रकारच्या रोड ॲक्सिडेंटमध्ये अघटित मृत्यू होत आहे ते वाचले पाहिजे। अशुभ शक्तीचा त्रास कमी व्हावा आणि आपले धुळे शहर भ्रष्टाचार मुक्त व्हावा ही गणपतीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। मंगलमूर्ती। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धुळे शहरातील सहजीवन नगर येथे सुरू असलेला अवैध दारूचा कारखाना उद्ध्वस्त करीत 1,65,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धुळे शहरातील सहजीवन नगर येथे सुरू असलेला अवैध दारू कारखाना उद्ध्वस्त करीत 1,65,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 26 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गणेश नारायण निकम वय 52 राहणार प्लॉट नंबर 12 सहजीवन नगर चक्करबर्डी रोड धुळे आपल्या राहत्या घरी अवैधरित्या देशी विदेशी बनावटीची दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केला। या कारवाईत 810 लिटर स्पिरिट, दारू पॅकिंग मशीन, स्टील स्टँड, प्लास्टिक टाकी, नळी विविध कंपन्यांचे अंदाजे 5,500 दारूचे गुस व रिकाम्या भरलेल्या दारूच्या बाटल्या, बॉक्स, चिटकवण्याचे टेप, रसायने, रॉयल स्टॅग, ऑफिसर चॉईस, मॅकडॉन नंबर 1 या कंपन्यांच्या 15 भरलेल्या बाटल्या असा एकूण 1,68,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गणेश निकम याच्या विरुद्ध यापूर्वीही धुळे शहर व चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्याच्यावर या कारवाईनंतर मुंबई दारूबंदी कायदा व भादवी कलमान्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, मच्छिंद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, शीला सूर्यवंशी, हर्षल चौधरी आदींनी केली।
गणेशोत्सव आणि आगामी इतर सणोत्सव व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी धिवरे सरांनी शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याचे इतर साहित्य मशिनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे. त्यामध्ये 3 मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास 800 लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत. पॅकिंग मशीन मिळालेले आहेत. त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे, त्याला स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे, असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत. त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केलेली आहे. किती रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केला? हा आतापर्यंत अंदाजे जवळपास 3 ते 4 लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे. त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती. बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी भंते विनेचरे यांच्या नेतृत्वात नागपूरहून मुंबई चैत्यभूमी येथे निघालेल्या पंचशील धम्मध्वज यात्रेचे धुळ्यात स्वागत करण्यात आले. बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी भंते विनचेरे यांच्या नेतृत्वात नागपूर ते मुंबई चैत्यभूमीपर्यंत पंचशील धम्मध्वज यात्रा काढण्यात आली आहे. सदर यात्रेचे धुळ्यात आगमन होताच प्रकाश चित्रपटगृहाजवळ विविध पक्षांच्या चळवळीतील नेत्यांनी यात्रेचे स्वागत केले. बिहारमधील बोधगया येथे स्थित महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मियांसाठी सर्वात पवित्र स्थळ आहे, कारण तेथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. मात्र सुदैवाने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मियांना पूर्ण नियंत्रण नाही, तर ते हिंदूंच्या ताब्यात आहे आणि याच प्रमुख कारणामुळे महाबोधी मुक्ती आंदोलन सुरू आहे. यासाठीच भंते विनचेरे यांच्या नेतृत्वात नागपूर ते मुंबई चैत्यभूमीपर्यंत पंचशील धम्मध्वज यात्रा काढण्यात आली आहे. सदर यात्रेचे धुळ्यात स्वागत करण्यात आले. ही यात्रा दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी धुळे शहरात सकाळी 11 वाजता पोहोचली. प्रकाश चित्रपटगृहाजवळ सदर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेथून 80 फुटी रोड, लोकमान्य हॉस्पिटल, तहसील कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेथून संदेशभूमी येथे भंते विनचेरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी शहरातील चळवळीतील नेते तसेच धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज हम जहाँ खड़े हैं यहाँ कभी 1937 में 31 जुलाई 1937 में बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी इस धरती पे रुके, यहाँ ठहरे और आज इस भूमि का नाम है संदेश भूमि कि बाबा साहब अम्बेडकर धुले वासियों को एक संदेश देकर गए और आज हमें महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन के जन समर्थन में धम्म संवाद यात्रा के दौरान इस पवित्र भूमि पे आने का सौभाग्य प्राप्त हुआ और पूर्ण भिक्खु संघा बनते संघरत्न और आयोजक हमारे राकेश भार्गवी जी समस्त उपासकों के बीच में आज इस पवित्र भूमि पे आकर बड़ा ही हर्ष हो रहा है। और एक और हर्ष की बात है कि परम पूज्य बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी यहाँ आए और यहाँ के श्रद्धावान उपासक उपासिकाओं ने, यहाँ के आयोजकों ने बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर जी की पावन पवित्र अस्थियों को भी यहाँ रखा है, जो आप देख सकते हैं। तो बाबा साहब अम्बेडकर जी यहाँ है, उनकी अस्थियाँ, उनकी चेतन शक्ति इस परिसर में है। तो हमें आज यहाँ आकर बड़ा ही गर्व हो रहा है और हर्ष हो रहा है कि हम इतनी पावन धरती पे आए जहाँ बाबा साहब अम्बेडकर जी के कदम पड़े हैं। अब हमें लगता है कि हम वहाँ भी पहुँच गए जहाँ बाबा साहब अम्बेडकर जी 1937 में आए थे। तो ये यात्रा महाबोधि महाविहार मुक्ति की यात्रा अपने उद्देश्य में सफल होगी। आप सभी श्रद्धावान उपासकों का पवित्र कार्य किया। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या खुनी गणपतीचे भक्तिमय वातावरणात
पालखी मिरवणूक काढून श्रीची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली. धुळे शहरातील जुने धुळे येथील मानाच्या खुनी गणपतीचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. धुळ्यातील मानाचा खुनी गणपतीला 130 वर्षाची परंपरा आहे. 1865 मध्ये खुनी गणपतीची स्थापना झाल्याचे मानले जाते. 1895 मध्ये म्हणजेच ब्रिटिश राजवट लागू झाली. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. इंग्रजांच्या काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. आमच्या येथे खांबेटे गुरुजी नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते. टिळकांच्या प्रेरणेतून समाजाला जोडण्यासाठी खांबेटे गुरुजींनी धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खुनी गणपतीची स्थापना केली जाते. हा उत्सव आजही अविरतपणे सुरू आहे. गणेशोत्सवासाठी शहरातील सर्व समाज बांधव एकत्र येतात. खुनी गणपतीच्या आगमनाची मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात काढली जाते. दरवर्षाप्रमाणे यंदाही मानाच्या खुनी गणपतीचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या पालखीत गणरायाचे आगमन झाले. भाविकांनी पारंपरिक वेश परिधान करत मिरवणुकीत सहभाग नोंदवला. पारंपरिक पद्धतीने निघाली बाप्पाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. शहरातील गल्ली क्रमांक 5 मधून पारंपरिक वाद्याच्या गजरात या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक पाचकंदील चौक, आग्रा रोडने सरळ राम मंदिर, सुभाष पुतळा, जुने धुळ्यातून मंदिरात दाखल झाली. या ठिकाणी गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करत आरती करण्यात आली. यावर्षी मानाच्या श्री खुनी गणपतीची या ठिकाणून पालखीला सुरुवात होणार आहे. मिरच्या मारुतीपासून या गणपतीचे वैशिष्ट्य असे आहे की खानदेशामध्ये एक गाव एक गणपती अशी प्रथा खांबेटे गुरुजी यांचे आपलं लोकमान्य टिळक यांच्या हस्तक खांबेटे गुरुजी यांच्या हस्ते 1895 पासून गणेश उत्सवाला सुरुवात झाली. एक गाव एक गणपती अशी प्रथा लाभलेला व नवसाला पावणारा हा सार्वजनिक मानाचा गणपती म्हणून याला ओळखलं जातं. महाराष्ट्रामध्ये देखील या गणपतीचे नावलौकिक आहे व पारंपरिक पद्धतीने ताड आणि मृदुंगच्या जय घोषात, ज्ञानबा तुकारामच्या जय घोषात मिरवणुकीला सुरुवात होते. कसलाही गुलाल उधळला जात नाही व आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये मुस्लिम व हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून देखील या गणपतीकडे पाहिले जाते. मुस्लिम बांधव देखील खुनी मस्जिदीजवळ पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा व फुलं उधळून गणपतीचे स्वागत करतात. म्हणून हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून या गणपतीकडे पाहिलं जातं व नवसाला पावणारा सार्वजनिक मानाच्या श्री खुनी गणपती म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये व खानदेशामध्ये या गणपतीला ओळखले जाते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे शहरासह जिल्ह्यात गणरायाचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन. सहजीवन नगर येथे सुरू असलेला अवैध दारूचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केला उद्ध्वस्त. नागपूरहून मुंबई चैत्यभूमी येथे निघालेल्या पंचशील धम्मध्वज यात्रेचे धुळ्यात स्वागत. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या खुनी गणपतीचे भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढून करण्यात आली स्थापना. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.